सामाजिक चळवळीमध्ये काम करत असल्यामुळे आमचा त्यांच्याशी संपर्क चांगलाच राहिलेला आहे। त्याच्यातून आम्हाला माहीत होतं की एक मोठं नेतृत्व होणार आहे। थोडंसं पार्श्वभूमी सांगायची झाली तर मनोजदादा जरांगे पाटील हे छावाचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी मोठमोठे असे आंदोलनं केलेले आहेत। नाशिकच्या हायवेवर डांबरीवर दुपारच्या 12च्या 2च्या उन्हामध्ये बसून मोठमोठे आंदोलनं केलेले आहेत आणि या आंदोलनामध्ये मराठा समाजाचे तरुण मुलांनी बलिदान दिलेलं आहे। त्या बलिदानाचा परिपाक त्याचं एक मोठं यश म्हणून या ठिकाणी आपल्याला काल जे आहे या आंदोलन आपल्याला यश मिळालेलं आहे आणि आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे। बंधूंनो, सांगायची गोड जर झाली तर आपल्या गावातून जर पाहिजे असलं तर आपलं त्यांचं डायरेक्ट नातं जुळलेलं आहे। आमचे बंधू शिवराज भोसले यांची सासरवाडी जी आहे ती पण जरांगेच आहेत आणि त्यांचं दोघांचं गाव पण शेजारी असल्यामुळं आपला इथला मुलगा त्यांचा जावई होऊ शकतो। आपल्या मेहण्याचं नातं असल्यामुळे अजून आपले घनिष्ठ संबंध जमलेले आहे। काल जे आंदोलन झालं एक मोठ्या पद्धतीचं आंदोलन झालं। सरकारनं जी आहे त्या ठिकाणी बरीच विटंबना करण्याचं ठरवलेलं होतं, आडकाठी आणण्याचं ठरवलेलं होतं। त्यांना खूप छळ केला, त्यांना खूप त्रास दिला, परंतु सगळ्यात पहिलं मुस्लिम समाजाने तिथल्या मस्जिदी उघडून या ठिकाणी आंदोलकाला तिथं राहण्याची व्यवस्था करून देण्याची घोषणा केली आणि फडणवीस सरकारच्या पायाखालची वाळू घसरली। अगोदर असं सांगत होते लोक की मराठा समाज आणि मुस्लिम समाज हे एकमेकाच्या विरोधामध्ये उभा करायचे। मला काल एकाने बोलत सांगितलं, तुम्ही तुमच्या बघा एवढे तुम्ही त्रास दिला मुस्लिम समाजाला तरी पण तिने तुमच्या पाठीमागे उभारले। त्याला मी सांगितलं, बेटा तू आमच्या गावात येऊन बघ, गावखेड्यामध्ये जाऊन बघ, मुस्लिम समाज आणि मराठा समाज हा या समाजासारखा उदारमतवादी सगळ्याला सोबत घेऊन जाणारा दुसरा कुठला समाज तुम्हाला दिसणार नाही। एक गावामध्ये जर कुठली काही घटना घडत असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिले जाणार हा दोनच समाज आहे आणि ह्या दोन समाजाकडेच एवढं दायित्व आहे की सगळ्या गावगाड्याला सोबत घेऊन जाण्याचं काम हे दोनच समाज करू शकतात। त्याच्यामुळं हे दोन समाजाला समोरासमोर उभं टाकवण्याची कुणाची हिंमत नाही आणि हे खूप समजदार आहेत। याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये दोन्ही समाजानं राज्य उपभोगलेले आहेत। सगळ्या लोकांना सोबत कसं घेऊन जायचं, सगळ्याला कसं सांभाळून घ्यायचं, सगळ्याच्या अडीअडचणी कशा सोडवायच्या ह्या दोन समाजाला माहीत होतं। परंतु ब्राह्मणांनी कूटनीती वापरली आणि या अलीकडच्या म्हणजे 1990च्या नंतर पूर्ण अगोदर असं व्हायचं की पूर्ण हिंदू समाज ब्राह्मणाच्या विरोधात काम करायचा, ब्राह्मण विरोधी बाकी सगळा हिंदू समाज राहायचा। परंतु त्याच्यानंतर त्यांनी असं केलं की ओबीसी, मायक्रो ओबीसी, जाती, पोटजाती, उपजाती आणल्या आणि आपापल्यामध्ये भांडण लावायचं काम केलं। बंधूंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी स्वर्ग नरक अशा गोष्टी ब्राह्मणांनी लावून आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवलं, देवाच्या नावाखाली पैसा जमा केला आणि आपल्याला कंगाल आणि भिकारी करत गेले। आपण परेशान व्हायचं, आपण पट्टीओळा करायची, आपण गणपती बसवायचे आणि सगळी भरती कुणाची करायची, ब्राह्मणाची करायची। 8 दिवस कोण पूजा करतंय, आपल्या गावात ब्राह्मण येऊन पूजा करत नाहीत, प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणाशिवाय पूजा होत नाही। तर आपण लक्षात घेतलं पाहिजे, सर्व लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, जे की आपल्यावर काही गोष्टी लादल्या गेल्यात धर्माच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली, ते आपण थोडंसं बाजूला सारून कमीत कमी खर्चामध्ये मुलांचे लग्न करा, जास्तीत जास्त शिक्षणावर खर्च करा आणि मेलेल्यानंतर माणसाचे काही कुणाला मिळत नसते, कोण काही येऊन खात नसते, पक्ष पंधरवडा वगैरे काय नसते, भूतभीत काय नसते। त्याच्यामुळं नंतर खाऊ घालण्यापेक्षा अगोदरच खाऊ घाला आणि जो काय आहे सगळ्यासोबत एकमेकांना मिळून मिसळून राहा, एकमेकाला सपोर्ट करा आणि गरिबाला मदत करा। अशा कार्यक्रमात गणपती उत्सवासारख्या कार्यक्रमातून जमलेला निधी शाळेसाठी वापरा। आपल्या शाळेमध्ये सुद्धा अडचण तीच आहे, आता बाथरूम केली तर पाणी बाहेर जात नाही। सगळे पैसे घेऊन इकडे तिकडे मिरवणुकीमध्ये खर्च करण्यापेक्षा, धिंगाणा करण्यापेक्षा, ब्राह्मणाची भरती करण्यापेक्षा ती पैसे इकडे वापरा। ब्राह्मणाची जी कूटनीती आहे त्याच्यातून बाहेर पडा। जे अवघड आहेत, जे खर्चिक सण आहेत, जे खर्चिक विधी आहेत ते बंद करा। माणसं मेल्याच्या नंतर आपल्याकडे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा एक विधी असतो, पायातले हातातले काकण, मंगळसूत्र, कपाळाचं कुंकू, ही वाईट प्रथा जी आहे ती बंद करा आणि आहे तसं राहू द्या, तिला काय फरक पडणार नाही आहे। उलट तिच्यासाठी संरक्षण होईल त्या गोष्टीचं, कोण वाईट मित्र त्यांच्याकडे बघणार नाही। माणूस मेल्यानंतर जी आपल्या समचनभूमीतली राख जी आहे आपण तळ्यामध्ये नेऊन टाकतो, तळ्यामध्ये नेऊन टाकता त्याचं पाणी जर कोणता ब्राह्मण सांगत असतं ती टाकलीच पाहिजे, कोण हिंदू म्हणत असं तर आमच्या हिंदू समाजाला किंवा संस्कृतीला रूढीला ती घातक आहे, तर त्यातलं थोडंसं मुठभर राग घेऊन गिलासाच्या पाण्यात टाका, त्याच्या पोराला त्याला देते का मुलगा त्यातली साहेब उलट त्या राखेचे तुम्ही 2-3 गटुडे करा, 2-3 खड्डे करा, त्या खड्ड्यामध्ये टाका, त्या ठिकाणी 4 झाडं लावा, त्या रूपातून तुमचा बाप, आजा, माय, कोण जी काय असेल ती अजून 100 वर्ष जीवन राहील। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या फाटा द्यायचे आणि सगळ्यांनी एकमेकांना आनंदात सुखात राहायचे, मिळून मिसळून राहायचे। जरांगे पाटलाचा लढा हा कुठल्या जातीच्या विरोधात नसून मराठ्याच्या हक्कासाठी होता। आणि कसं झालं माहिती आहे का, अगोदर मराठा समाज आणि मुस्लिम समाजाला 150-150, 400-400, 500-500 एकर, 1000-1000 एकर जमिनी होत्या। का गरज पडली मराठा समाजाला,
आता बरेच लोक म्हणतात की वा तुम्ही आजपर्यंत मागितलं आणि आजच का मागवलं. तर त्याची गरज काय होती, तर जमिनीचं विभाजन झालं. 100 एकर जमीन होती, 2 पोरं होते, 50-50 एकर झाली. पुढे त्याला 2-2 पोरं, 25-25 एकर झाली, पुढे 2-2 पोरं, 12.5 झाली. आज आपण सगळ्या अल्पभूधारक झालेलो आहोत. आपल्याकडे 2 एकर 3 एकर जमीन आहे. आज आपला पोरगा ओपनमधला, मराठा समाज किंवा मुस्लिम समाज किंवा ओपनमधला कुठलाही मुलगा 55% जर घेत असेल त्याचा नंबर लागत नाही, पण आरक्षणामधल्या 85-80वाला मुलगा लागत असते. मग एवढी मेहनत करायची, सगळ्या गोष्टी करायच्या, आणि जर पोरगा लागत नसेल तर ती पोरगा काय करते, गावाकडे येते, व्यसनाचारी जाते, पुन्हा आत्महत्या करते. अशा पद्धतीने ह्याच्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी ह्याची काय गरज आहे ही जरांगे पाटलांनी ओळखलेली आहे. आणि ती ओळखूनच एक मोठं आंदोलन केलं. त्यांच्या पोटाचे आतडे सगळे नाचलेले आहेत, त्यांची परिस्थिती त्यांना उभारायला येत नव्हती. तर सगळ्याला कळकळायची नव्हते, बाबांनो तुम्हाला सगळ्याला आरक्षण आता मिळालेलं आहे, तर तुम्ही आता तुमच्या लेकरावाला अशा या धर्मांध गोष्टीमध्ये न अडकता पोटतिडकीने जास्तीत जास्त पैसे शिक्षणावर खर्च करा. चांगल्या पद्धतीने पोरांना शिक्षण द्या आणि आपले पोरं चांगल्या ठिकाणी घडवा आणि त्यांचं आयुष्य उज्ज्वल करा. आणि सगळ्यांनी आरक्षण मिळालं म्हणजे कोणकोणासोबत आता ही करायची गरज नाही, त्याच्या अगोदर ही करायची काही गरज नव्हती. कुणाला वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. सगळे एकत्र राहू, एकमेकांना जगू, सगळे आता एकत्र राहा, गुन्हेगोविंदांना लागा आणि आपल्या सगळ्यांनी मिळून शिक्षणावर भर द्या, आरोग्यावर भर द्या.